हे माझा रूम टूर. आता कोणच नाही आहे. हे माझा बेड आहे. कपडे सुकवायला घातले, सुकतच नाही आहे. 8 रूमचा आहे आणि त्याच्यानंतर इकडे सगळं वॉर्डरोब आहे, सगळं ठेवायला. हॉस्टेलचं हे सगळं चांगलं आहे, म्हणजे हे सगळं गोष्टी भेटतात. तर इथे सगळं रायडिंग गेअर्स आणि हे सगळं ठेवलं आहे, हेल्मेट सगळं. आणि बाथरूम पण छान आहे, एकदम नीट क्लीन आहे एकदम. बाथरूम पण एकदम मस्त आहे, एकदम स्पेशियस आहे एकदम. आणि जोपर्यंत दुसरं कोण येत नाही, दिस इज ऑल फॉर माय सेल्फ ओनली. कुठे पण जावा, कुठे पण झोपा. आणि हे बाल्कनी. आता पाणी आतपर्यंत आले इथे. सो आज काय करायचं मला काहीच आयडिया नाही आहे. आपलं सगळं डेटा ट्रान्सफर करून घेतलं आहे मी. आणि आता असंच दिवसभर असंच टाइमपास करत बसायला लागेल. काहीतरी सिरीज बघेन व्यवस्थित एकदम. घरी गेल्यानंतर काय करायला भेटत नाही, करून मग उद्या बघेन. नाही तर जर पाऊस बंद झाला तर मग संध्याकाळी नाही तर दुपारी निघेल. नाहीतर काय नाही जास्त करायसाठी. बघूया संध्याकाळी. तर आता मी जातो आहे इथे लेन्सडाऊन करून लेन्सडाऊन ट्रिप समथिंग कॅफे आहे. खूप छान कॅफे आहे. बरंच हे ऐकलं याच्याबद्दल. तर मी तिथे चाललो आहे आता. असंच म्हणजे नॉर्मल आपलं थोडंसं संध्याकाळचं. आता ऊन मस्त पडलं आहे, पण वारा जाम चालू आहे. आणि असं आहे की मला वाटलं की थोडंसं वारा चांगलं चालू आहे, थोडंसं ऊन येईल. सो इट्स बेटर की थोडंसं कपडे सुकवत घालूया. तर माझं ते रायडिंग शॉर्ट्स आणि माझं एक बॉक्सर ते गेलं उडून. नशीब शर्ट राहिलं. नंतर मग असं वाटलं की रायडिंग शॉर्ट्स ते गेले म्हणजे. तर मग थोडंसं वाकून बघितलं तर खालच्या बाल्कनीमध्ये आहे ते. सो थोडंसं गेलो खाली आणि घेऊन आलो ते. दिस इज व्हेरी मच नॉर्मल. असं होतच राहतं इथे. आणि हे जरा मला आयडिया म्हणजे व्हायला पाहिजे होतं. बॉक्सर इट्स ओके यार, म्हणजे खूप जुनं झालेलं. तर काय नाही, आज नाही तर उद्या ते जाणारच होतं. बट थोडंसं टेन्शन आलं रायडिंग शॉर्टचं. रायडिंग शॉर्ट असेल एक्स्ट्रा घेऊन आलो आहे मी. पण हे जे एक्झिस्टिंग आहे ते पण चांगलंच आहे, असं काही खराब नाही. आता ते कॅफे आहे अराउंड 7 किलोमीटर्स. आणि ते 17 हे दिसतंय 17 मिनटं दाखवतं त्याने. हो सकाळचं मस्त माहोल होतं आणि आता पण मस्त माहोल आहे, पण वारं छान चाललं. आता इथे पण काहीतरी आहे, म्हणजे कसं स्टोरीज अट्रॅक्शन टाईप छान आहे एकदम. ह्याच्यामध्ये तिथे कुठलं तरी गाव आहे. मे बी आपल्याला आता जेव्हा आपण ऋषिकेशला जाऊ तर याच रूटने जायला लागेल आपल्याला. आता ॲक्च्युली लॅन्सडाऊनला चाललो आहे मी, लॅन्सडाऊनच्या दिशेने चाललो आहे. हां, आणि नवीन गोष्ट काय आहे की तिथेच्या मार्केटवरनं आय गेस मला हे विकत घ्यायला लागेल, कॉफीज घ्यायला लागेल. कारण इथे चहा खूप महाग आहे यार. 59 रुपीज प्लस त्याच्यावरती टॅक्सेस 2 ते 3 60 रुपयाला एक चहा भेटतो इथे. आणि तेवढं तर बाबा असं झालं तर मग होऊन गेलं, म्हणजे माझं बजेटिंग तर वाट लागणारच. सो आय थॉट की ते आपले सॅशे घेऊन आहे ना, तिथूनच मग तसंच मग पिऊया. म्हणजे गरम पाणी तर भेटतं आपल्याला इथे, तर मग पिऊया, नो प्रॉब्लेम. आणि ॲक्च्युली माझ्या बाल्कनीवरून दिसतं हे पूर्ण, हे रूट पूर्ण दिसतं हे. तर आय थॉट की यार आणि मी थोडंसं म्हणजे जेवढं ऑब्झर्व केलं ना की आता सध्या एवढं गाड्या दिसत नाही जाताना. सो आय थॉट की मे बी तिथे जर गर्दी नसेल तर जाऊया. आणि नाहीतर थंडीला काय करू शकतो. आता मी जाऊन नुसतं बाहेरून बघेन ते कॅफे कसं आहे करून. कॅफे जर भीडभाडवाला असलं तर मग कॅन्सल.
दुसरीकडे जाईन मी. आणि माझं ते हॉस्टेल इथून दिसतं आहे. आता थोडेसे रोड छोटे छोटे व्हायला लागलेत, पण एक चांगलं आहे की रोड्स आहेत इथे आणि चांगले रोड्स आहेत. आणि समोर एक खूप भारीतलं इथे याच्या मागे खूप भारीतलं एक हॉटेल बनतं आहे, एकदम अजून बनलेलं नाही आहे, पण छान आहे व्हॅलीज. आणि हे काल तर असं गरम होत होतं की विचारू नका बाबा, असं गरम भाप वाटले. बापरे, हे तर मुक्तेश्वरमध्ये का दिसलंच नाही मला. आय डोंट नो गोप्रो व्यवस्थित नाही, कसले रेंजर्स आहेत बापरे, जबरदस्त एकदम. स्नोक्लाइड माउंटन तर दिसत नाही आहे, मी एकदम एजलाच आहे, विच इज व्हेरी रिस्की. जरा असं झालं तर झालं म्हणजे. आणि कॅफे कुठल्या दुसऱ्या साईडलाच आहे, ॲक्च्युली वरच्या साईडला आहे, तर मला वाटतं फिरून इथे यायला लागेल. हे गुगल व्यवस्थित दाखवत नाही आहे, तर आता विचारूनच जायला लागेल. ते चर्च कुठेतरी आहे, ते चर्चकडे जायला लागेल तिथून. पण एकदम एक्झॅक्टली याच्यावरतीच होतं ते कॅफे. वाव यार, क्या बात आहे. तिथे चाललो आहे मी, आणि थोडंसं मिलिटरी स्टेशन्स पण आहेत, पण तिथे मी ऑब्वियसली तिथे दाखवणार नाही मी. ते टिपटॉप चर्च करून आहे यार. ट्रान्सपरंट वायझर आहे म्हणून दिसत नाही आहे व्यवस्थित, म्हणजे सन एकदम समोर आलं आहे. छान आहे यार, मस्त आहे आपण. हे गोप्रोचं काय झंझट आहे पता नाही. छायला 65% बॅटरी असेल तरी पण चालत नाही आहे, मध्येच बंद पडते, हँग होते. सो अरे बापरे, ह्याला कोणतरी शिंपडले बघ. सो दिस इज समथिंग, तर हे तलाव करून आहे, हे एक अनदर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, सॉरी मॅनमेड लेक आहे. पण गर्दी खूप आहे यार, अननेसेसरीली खूप गर्दी आहे. ऑब्वियसली संडे येतात, सो दिस इज नॉट द प्लेस फॉर मी. आता मी डायरेक्ट ते रेस्टॉरंट, अच्छा हां राहिला गोष्ट ते कॅफेचं. सो तो कॅफे वॉज ॲक्च्युली अ डिसअपॉइंटिंग. अच्छा काय, वेलकम टू भुला तलाव, दॅट्स द भुला तलाव. ओके, सो कॅफे वॉज डिसअपॉइंटिंग, कारण कॅफे 6:15ला ओपन होणार आणि 7 वाजता बंद होणार, ऑनली 45 मिनिट्स, आणि त्याला प्री बुक करायला लागतं. सो विच इज थोडंसं म्हणजे हे होतं, डिसअपॉइंटिंग होतं. म्हणजे इफ तुम्हाला माहिती आहे की आता थोडंसं सीझन आहे अँड लोक येतील संडे म्हणून, तर थोडंसं टायमिंग्समध्ये पण तुम्हाला थोडंसं वाढलं पाहिजे होतं. आणि प्री बुकिंग जरा ठीक आहे, प्री बुकिंग यू कॅन यू नो समजू शकतो, प्री बुकिंग करायची, म्हणजे थोडं फेमस आहे तर प्री बुकिंग करायची गरज लागते त्याला. बट दॅट थिंग लिटिल बिट ऑफ डिसअपॉइंटिंग. सो आणि बरेच गर्दी वाढत चाललेली तिथे. सो आय थॉट दॅट इट्स बेटर की आय कुड कम टुमारो अगेन or else check it. No, not necessary for me. So आता इथे पण चुकून आलो वाटतं मी. आय वॉज नॉट सपोज टू कम हिअर, बट आलो आता, जाऊ दे. सो हळू तर चाललो आहे. चला आता इथून जाईन. आता तिथून जायचं होतं, नो प्रॉब्लेम. ओके, इथून पण आलो असतो, जाऊ दे. हां, तर थोडंफार म्हणजे लँड्सडाऊन हेच आहे म्हणजे. आणि इट्स ॲक्च्युली आहे ना, इट्स म्हणजे मॉर्निंग पीपलसाठी हे पॅराडाईज आहे, टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे एवढे छान ट्रेल्स आहे इथे, सकाळी इथे मॉर्निंग वॉक करायला आहे ना, जाम मजा येईल, मतलब लिटरली जाम मजा येईल. तर इथून कुठे आता हे डिस्टन्स आहे की इथून अरे यार, सर मार्केट यहाँ से कि यहाँ से? चलो बरं, ओके. ॲक्च्युली हे खूप कर्व्ज आहे ना, तर समजून येत नाही. बट यार छान आहे यार, खूप छान आहे. म्हणजे लँड्सडाऊन खूप छान आहे. मुक्तेश्वर हे सगळं काहीच नाही. मुक्तेश्वरचं एक वेगळं चाम आहे, याचं एक वेगळं चाम आहे असं मला वाटतं. बट
दिस इज ना मॉर्निंग वॉक पॅराडाईज. एवढं भारी आहे ते. सही आहे सही आहे. फक्त मार्केट कुठे भेटते ते मेन आहे. आता मेन आपल्याला थोडंसं मार्केटमध्ये सामान घ्यायचं आहे, सप्लाईज घ्यायचं आहे, सप्लाईज. म्हणजे कुठे असं सरळ असं प्लेन असं काय नाही आहे, सगळं यात चढतीवरती आहे नंतर मग उतरीवरती आहे. तर इथे कुठेतरी बाईक पार्क करून आपण चालूया जरा. हे लँड्सडाऊनचं मार्केट आहे. ॲक्च्युली मी खाली आलेलो, तिथपर्यंत एंड आहे. आता वरती जायचं आहे. टेक्निकली हे एक आर्मी टाउन आहे असं बोलू शकतो आपण. तर गुड्डूसाठी काय घ्यायचं विचार आहे का बघूया. शॉल विल आहे की नाही, आहेत घरी. सो इट्स बेटर वी शुड लिव्ह बेटर. सो इट्स बेटर की काय घ्यायचं असं युनिक कसं काय नाही आहे. सोविनियर हे मिलिटरीचे थोडेसे असे दिसतात. तर आपल्याला ॲक्च्युली सप्लायज घ्यायचे. ब्रेड आणि थोडंसं पिचकू सॉस घेऊया, म्हणजे कसं जेवणाचा त्रास निघून जाईल. आणि हे आहे इकडचं चौक. म्हणजे हे इकडून गेलं ना तर मार्केट चालू होत आहे आणि इथे हॉटेल्स आहेत आणि हेच लँड्सडाऊन आहे. म्हणजे एवढंच टाउन आहे आणि मागे मे बी थोडंसं रेसिडेन्शियल एरिया असणार, असे गाववाले. बाकी काहीच नाही इकडे, एवढंच आहे. हे पण एक फेमस हॉटेल आहे मयूर करून, पण इट इज अ मिक्स रिव्ह्यू. म्हणजे बरेच व्हिडिओजमध्ये बघितलं. आपण तिकडे चाललोय. आय होप आता ते तरी बंद असायला नको बाबा. आता दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये आलोय. तर नुसतं तिकडे मोमोज खाल्लो, ते पण ओके होतं. थोडंसं भारी नव्हतं, चटणी जाम तिखट होतं. मग याच इथून हार्डली 10 ते 15 पाऊल होऊन एक असं ट्रिप्सी करून आले कॅफे करून, ट्रिप्सी कॅफे. तिथे येऊन मग लेमन चिकन ऑर्डर दिले आणि हे सोडा, लेमन सोडा. बघूया हे कसं टेस्ट असतं. छान आहे, छोटंसं हॉटेल आहे एकदम. आणि इथे सगळं छोटे छोटेच असतात, सगळं मोठं असं काहीच नाही असं. लेमन चिकन बघूया कसं वाटतं. लिटिल बिट ऑफ पीसी बोनलेस चिकन दिलं. दोन आहे त्याच्यामध्ये, छान मला डिनर हेच आहे. हो, सो आता निघतोय मी बॅक टू द हॉस्टेलर्स. नेसेसरी सप्लाईज घेतले. सो आय थिंक सो आय एम गुड फॉर ॲटलिस्ट 2 to 3 days. ह्याचं तेव्हा बघूया ऋषिकेशमध्ये. आणि वन ऑफ द नाईसेस्ट आणि फुल मन तृप्त झाले जेवण म्हणजे इट वॉज अर्ली ब्रेकफास्ट. इकडचं हे आहे ट्रिप्सी कॅफे. आय गेस आता हे इथून दाखवते. चल आपण इथून जाऊया. आय होप तिथे जाम नको लागायला. ओके, आलेलो मी त्या साईड ना. आता हे इथून दाखवते. सो येस, दिस इज द मेन इकडचं चौक. आणि इथेच बरेच तुम्हाला रेस्टॉरंट आणि सगळे नेसेसरी गोष्टी भेटून जातील तुम्हाला. आणि नेमकं ते 11 किलोमीटर आहे म्हणजे इथून. तर म्हणजे विच इज इथे पण एक छोटंसं मार्केट आहे. हां, ते फ्रूट सगळं मार्केट आहे सगळं. पण खूप छान आहे. म्हणजे दिस इज यु नो अर्ली मॉर्निंग वॉकर्स पॅराडाईज. पटापट हे झालं आहे, डार्क झाले म्हणून पटापट जाऊया. घाटमध्ये जरा भीतीच वाटते. वाटलं ना तो एवढं गर्दी असेल, पण हाय गर्दी आता इथे.
थोडंसं डलहौसीसारखंच आहे, पण डलहौसीला त्या टायमाला गेलो तेव्हा खूपच भीड होतं. आता इथे जरा एवढं भीड नाही आहे, बट हाय भीड. आणि दॅट लेमन चिकन वॉज टू गुड मॅन, टू गुड. असं मन तृप्त झालं असं. बरं झालं दुसरीकडे ट्राय केलं मी हे खाण्याचं, बट ते मोमोज ओके ओकेसे होते. आणि हे पण नंतर बरं झालं मी ऑनलाईन बघितलो अजून कुठे आहे काय अवेलेबल, नाही तर तिथे पनीर विनीर खायचे खाणार होतो मी, पनीर चिली विली वगैरे असं. सो आजचा दिवस आपण इथे संपूया, कारण असं दाखवण्यासारखं तर नाहीच आहे. आणि जाऊन आता काय झोपायचंच आहे. रेनकोट घातलं आहे मी, कारण थंडी जरा वाढली आहे इथे. आता काय डायरेक्ट नेक्स्ट व्लॉग आपलं टुवर्ड्स ऋषिकेशच असणार. तर आता ऋषिकेशचं एक मला ठीक आहे जाऊ दे, नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगूया. आणि उगाच हे नको व्हायला. बाय.